मित्रांनो, MH BSc नर्सिंग CET 2026 या एक्झामची तयारी तुम्ही देखील करताय का? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश ग्रामर या सब्जेक्टचे टॉप मोस्ट MCQ क्वेश्चन पाहणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स देखील इन्क्लुडेड असतील. तर मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन हे युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन डिटेलमध्ये डिस्कस करूयात आणि खूप सोप्या भाषेमध्ये प्रत्येक क्वेश्चनचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देखील सांगणार आहे. आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन देईल, पण तुम्हाला तेच जर लॉंग फॉर्मॅटमध्ये म्हणजे प्रत्येक चॅप्टर बेसिक पासून टू ॲडव्हान्स पर्यंत शिकायचं असेल, त्यासोबतच MCQ सॉल्व्ह करायचं असेल, तर आपली नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 22 तारखेपासून. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. या बॅच मध्ये फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल आहेत. त्यासोबतच तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालाय हे चेक करण्यासाठी फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक आहे आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. पहा मित्रांनो, या सगळ्यांसोबतच मेंटरशिप फ्री आहे, काउन्सिलिंग कोर्स फ्री आहे. म्हणजे आत्तापासून तुमच्याला कॉलेजमध्ये नंबर लागेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना पण कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम आले तर ते इथे सॉल्व्ह होतील. आता मित्रांनो, काउन्सिलिंगसाठी आपल्याला 5 ते 10,000 मार्केटमध्ये द्यावी लागतात. तर हा जर कोर्स घेतला तर या कोर्समध्ये तो 10,000चा कोर्स देखील फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. पहा, ही खूप छान गंमत आहे. आणि आता नर्सिंग सीईटी सोबतच जर तुम्हाला PCMP CET, PCB CET, JEE नेट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल, त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 22 तारखेपासून. आता मित्रांनो, जर तुम्हाला 5 कोर्सेस ऍट अ टाइम बाय करायचे असतील तर त्याची कॉम्बो प्राइस असेल ती म्हणजे 10,000 रुपये. आणि फक्त कुठलाही एक कोर्स बाय करायचा असेल, सिंगल कोर्स, त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. आता कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. ओपन करा, नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज असेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, खाली कोर्स येईल. तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी त्याच टाइमला ऍक्सेस होतील. आपलं बाकीच्या कोर्स सारखं नाहीये. आपल्या कोर्समध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि त्याच तुम्ही ज्या दिवशी कोर्स एनरोल केला त्याच दिवशीपासून लाईव्ह लेक्चर्स देखील सुरू होतील. आता मित्रांनो, यासोबतच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता आणि बाकीच्या एज्युकेटर्सशी देखील पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर आता प्रश्नांकडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, द हॉस्पिटल इज लोकेटेड डॅश द रिव्हर. हॉस्पिटल इज लोकेटेड, हॉस्पिटल कुठे लोकेट आहे म्हणे? रिव्हरच्या. आता ऑप्शन्स आहेत बिसाइड, बिटवीन, अमॉंग आणि अबाव. अबाव म्हणजे वरती. रिव्हरच्या वरती हॉस्पिटल असणार आहे का? नाही. बरोबर आहे. अमॉंग, अमॉंग म्हणजे अनेकांमध्ये, त्याचा इथे काही संबंध नाही. बिटवीन, बिटवीन केव्हा येतं? जेव्हा दोन गोष्टी, बिटवीन म्हणजे मधोमध. आता राम आणि श्याम मध्ये गीता आहे असं म्हटलं तर ओके, कारण इथे राम आहे, इथे श्याम आहे आणि गीता इथं आहे. जेव्हा दोन गोष्टी असतात तेव्हा इन बिटवीन आपण असं म्हणतो किंवा बिटवीन म्हणतो. इथे दोन गोष्टी नाहीयेत किंवा दोन रिव्हर नाहीयेत, काही नाहीये, सो इथे बिटवीन येणार नाही. राहिला प्रश्न बी साइड. बी साइड म्हणजे काय असतं? बाय द साइड किंवा नेक्स्ट टू म्हणजे शेजारी किंवा बाजूला. आता इथे काय म्हटलं? द हॉस्पिटल इज बिसाइड द रिव्हर, म्हणजे हॉस्पिटल हे रिव्हरच्या शेजारी आहे. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन, आय हॅव बीन वेटिंग हिअर डॅश 2 hours. फ्रॉम 2 hours येतं, सिन्स 2 hours येतं, फॉर 2 hours येतं की बाय 2 hours येतं. आता किती वेळ, किती वेळ, इथे एक्झॅक्ट आपल्याला टाइम सांगितलेला आहे. बरोबर आहे, फिक्स टाइम सांगितलेला आहे. आता किती वेळ म्हटल्यावरती किती वेळ हे विचारायचं असेल, जेव्हा
तेव्हा आपण फॉर यूज करतो. समजलं? त्याच्यामुळे इथे येतं फिक्स टाइम आहे. आय हॅव बीन वेटिंग हिअर फॉर 2 hours. आता फ्रॉम म्हणजे पासून येतं, म्हणजे 6 पासून, 5 पासून, असं पासून फ्रॉम म्हणजे. त्याच्यानंतर येतं सिन्स. सिन्स म्हणजे काय? स्टार्टिंग पॉइंट, कधीपासून. ओके. आता इथे आहे बाय बायचं, तर इथे काही ऑप्शन म्हणजे नॉट सुटेबल, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. फॉर 2 hours, फॉर 3 days, फॉर 3 months किंवा फॉर 2 years असं जर असेल तर तिथे फॉर येणार. नेक्स्ट क्वेश्चन, शी डॅश द फॉर्म्स राईट नाव. आता राईट नाव हे काय शो करतंय की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शो करतंय. कोणतं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, कारण ती गोष्ट आत्ता घडतीये. मग जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सुरू असतो तेव्हा स्ट्रक्चर कसं असतं? वर्ब प्लस आयएनजी, आणि याच्या आधी असतं इज एम आर. आता पहा, इज एम आर प्लस वर्ब प्लस आयएमजी. इज एम आर केव्हा यूज करायचं? जेव्हा आता सब्जेक्ट जेव्हा शी ही इट असतं तेव्हा इज यूज करतात. शी असल्यामुळे इथे काय येणार? इज. शी इज फिलिंग द फॉर्म्स राईट नाव, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ही इज ॲज स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स. फाइंड आउट फिगर ऑफ स्पीच. आता इथे फिगर ऑफ स्पीच कोणता आहे हे विचारलंय. इथे दिसून येते बघा, इथे कंपॅरिझन केलंय. कोणाचं? ऑक्स सोबत त्या मुलाचं कंपॅरिझन केलंय. जेव्हा कंपॅरिझन केलेलं जातं युजिंग ॲज किंवा लाईक, तेव्हा ते फिगर ऑफ स्पीच कोणतं असतं? तर सिमिली असतं. इथे ॲज यूज करून कंपॅरिझन केलंय त्यामुळे सिमिली. आता तुम्ही दोन फिगर ऑफ स्पीच मध्ये कन्फ्यूज होऊ शकाल, सिमिली आणि मेटाफॉर मध्ये. आता मेटाफॉर केव्हा असतं? कंपॅरिझन केलं जातं बट विदाउट युजिंग ॲज और लाईक. ॲज और लाईक हे दोघं यूज न करता, हे दोन वर्ड यूज न करता मेटाफॉर मध्ये कंपॅरिझन केलं जातं, म्हणजेच तिथे डायरेक्ट कंपॅरिझन असतं. एक्झाम्पल मेटाफॉरचं, लाईफ इज रोलर कोस्टर. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द पॅसिव्ह फॉर्म. द डॉक्टर एक्झामिन द पेशंट. आता इथे आपल्याला पॅसिव्ह फॉर्म फाइंड आउट करायचा आहे. पॅसिव्हचं स्ट्रक्चर कसं असतं? वॉज प्लस V3 असं असायला पाहिजे. वॉज म्हणजेच वॉज एक्झामिन असं असलं पाहिजे, बरोबर आहे? मग इथे कुठे येईल बरोबर? वॉज फक्त एकच ऑप्शन मध्ये आहे, त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. द पेशंट वॉज एक्झामिन बाय द डॉक्टर, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, एरर करेक्शन. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पार्ट. आता इथे आपल्याला 4 ऑप्शन, एक सेंटेन्स दिलाय, त्यामधला इनकरेक्ट पार्ट कोणता आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सेंटेन्स आहे, शी टोल्ड दॅट शी विल कम. तिने सांगितलं होतं की ती येईल. ओके, बरोबर आहे. टोल्डच्या नंतर एखादी व्यक्ती असायला हवी. टोल्ड मी, टोल्ड हर, इथे व्यक्ती नाहीये तर तिथे सेड यायला हवं, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन बी. समजतंय? टोल्डच्या नंतर एखादी व्यक्ती असायला हवी. टोल्ड मी और टोल्ड हर. कळतंय? टोल्ड नीड्स अन ऑब्जेक्ट, इथे ऑब्जेक्ट नाहीये, त्यामुळे एरर कोणत्या पार्ट मध्ये असेल? तर टोल्ड मध्ये. टोल्डच्या ऐवजी येतं सेड. शी सेड दॅट शी विल कम, असं बरोबर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश यू लाईक टू हॅव सम वॉटर. ऑप्शन्स आहेत शुड, वुड, मस्ट, मे. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येईल सांगा? इथे पोलाइट रिक्वेस्ट करायची आहे, नम्रपणे विचारायचंय, तुम्हाला पाणी हवं आहे का? बरोबर आहे. मग जेव्हा एक पोलाइट रिक्वेस्ट करायची असती तेव्हा तिथं काय येतं? तर वुड येतं, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. वुड यू लाईक टू हॅव सम वॉटर.
ओके, हा क्वेश्चन आहे फिलिंग द ब्लँक. आता मित्रांनो, आपण प्रत्येक चॅप्टर ह्याच्यामध्ये फाइंड द एरर पाहिला, पार्ट ऑफ स्पीच सॉरी फिगर ऑफ स्पीच पाहिलं, त्यासोबतच व्हॉइस पाहिलं, सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला पण नॉलेज असायला हवं. बेसिक पासून असेल तर तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील, कारण हे खूप सोप्या लेवलचे प्रश्न आहेत. थोडीशी जरी ट्रिक आणि टिप्स तुम्हाला माहिती असेल तर लगेच तुमचं आन्सर फाइंड आउट होतं. आता आपल्या लेक्चरमध्ये जो आपला कोर्स आहे त्यामध्ये आपण तसंच सांगत असतो. आधी एखादा एक टॉपिक पार्ट ऑफ स्पीच आहे तो कव्हर केला, त्याच्यानंतर त्याचे एमसीक्यू मध्ये पीवायक्यूज पण आपण टाकून टाकतो. म्हणजे तुमचं एक हा चॅप्टर कम्प्लीट कव्हर होतो. त्यानंतर परत त्याचं रिव्हिजन होतं, कंटिन्यू त्याच्या बॅचेस होत असतात. सो एक टॉपिक तुमचा इतका परफेक्ट होतो की एक्झाम मध्ये त्या टॉपिकचा प्रश्न अजिबात चुकत नाही. म्हणजे खूप सोप्या पद्धतीने आपण एक्सप्लेन करत असतो. तर आपला कोर्स लवकरात लवकर तुम्ही जॉईन करा. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप थ्रू केला तर बेटर असेल, म्हणजे लगेच रिस्पॉन्स भेटेल. आता मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक यू. हॅव अ नाईस डे.